नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्तेच्या रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण तर्क व अनुमान भाग दुसरा या ठिकाणी पाहणार आहोत. यापूर्वी मित्रांनो वेन आकृत्या हा भाग पाहिला होता. वेन आकृत्यावर आधारित तर्क व अनुमान असणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आजच्या दुसऱ्या भागामध्ये आपण IMP महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, ते म्हणजे तर्क व अनुमानचे. मित्रांनो, 100% यावर आधारित परीक्षेत प्रश्न विचारला जातो, परीक्षा कोणती असो. आणि हा भाग थोडासा मित्रांनो समजण्यासाठी किचकट असल्यामुळे थोडंसं लक्ष याकडे द्यायचं आणि चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करायची. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस जास्त कराल तेवढं मित्रांनो तुम्ही या सब्जेक्टमध्ये परफेक्ट बनणार आहात. त्यामुळे हा सब्जेक्ट गणित आणि बुद्धिमत्ता प्रॅक्टिकलचा आहे, त्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस ही तुमची गरजेची असणार आहे. आता तर्क व अनुमान हा जो काही घटक असणार आहे, तर हा घटक मित्रांनो आपल्या जे काही व्यवस्थित जी काही परिस्थिती आहे, सत्य परिस्थिती याच्याशी संबंधित मित्रांनो वेगळा हा घटक असणार आहे. म्हणजे जसे पहा मित्रांनो, सर्व गाढव हत्ती आहेत, म्हणजे सर्व गाढव हत्ती असणार का नसणार आहेत, म्हणजे हे तरीसुद्धा आपल्याला वास्तव मानायचं आहे. म्हणजे वास्तवचा आणि याचा काही संबंध नाही, परंतु याच्यामधून आपल्याला तर्क काय लागतो हे पाहणं गरजेचं असणार आहे. जर मी तुम्हाला म्हणलं सर्व मानव, सर्वचे सर्व जे काही मानव आहेत हे गाढव आहेत, आता मला सांगा मानव हे गाढव असणार का? जर मी असं म्हणलं काही ससे माकड आहेत, तर काही ससे एखादी माकडं असणार का? रिॲलिटीमध्ये नसणार आहे. म्हणजे फक्त ते आपल्याला एक सत्य मानून किंवा विधानापुरतं मर्यादित ठेवून आपल्याला त्यावर आधारित तर्क व अनुमान काढायचे आहेत. तर चला मित्रांनो, आता वेळ न लावता थोडीशी सुरुवात करूया. चांगल्या प्रकारे मित्रांनो लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या, चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा. तर पहा, आता या ठिकाणी भाग दुसरा पाहूयात आणि IMP क्वेश्चन असणारे जे की परीक्षेला विचारलेले आहेत. तर पहा मित्रांनो, तर्क व अनुमान अतिशय महत्त्वाचा मित्रांनो हा टॉपिक असणार आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो, तुम्हाला विधाने दिली जातील, त्याच्यानंतर अनुमान दिले जाईल आणि खाली पर्याय दिले जातील. आता विधानावर आधारित तुम्हाला एक वेन आकृती काढायची, जी की आपण पहिल्या याच्यामध्ये शिकलेलो आहोत. ठीक आहे, पहिल्या याच्यामध्ये आपण शिकलेलो आहोत. ठीक आहे, यामध्ये पहा मित्रांनो आपल्याला संपूर्ण ऑप्शन दिसणं गरजेचं असणार आहे. थोडंसं मी झूम करतो, पहा या ठिकाणी ही आहेत पहा आपले विधाने. ठीक आहे, आता जोपर्यंत तुम्हाला या ठिकाणी वेन आकृती जमणार नाही तोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येणार नाही. काय म्हणले पहा, सर्व टेबल रस्ते आहेत. सर्वचे सर्व जे काही टेबल आहे, पहिला भाग पाहून घ्या पहा वेन आकृतीचा. सर्वचे सर्व जे काही टेबल आहेत, सर्वच्या नंतर येणारा शब्द हा नेहमी मधल्या वर्तुळामध्ये लिहायचा असतो. तर पहा सर्व टेबल म्हणजे हे सर्व जे काही टेबल आहेत मित्रांनो, हे सर्व जे काही टेबल आहेत, हे सर्वचे सर्व टेबल कसे आहेत मित्रांनो? रस्ते आहेत. काय आहेत मित्रांनो? रस्ते आहेत. सर्वचे टेबल रस्ते आहेत, सर्व टेबल रस्ते आहेत आणि सर्व रस्ते काय आहेत? कपाट आहेत. सर्वचे सर्व जे काही रस्ते आहेत ते काय आहेत मित्रांनो? कपाट आहेत. ते काही कपाट आहेत. मग आपल्याला अनुमान काय दिलेले पहा, सर्व रस्ते टेबल आहेत. सर्व रस्ते टेबल आहेत. आता या ठिकाणी जे काही रस्ते आहेत ते टेबलाच्या वर्तुळामध्ये आहेत का? नाहीत. पहा या ठिकाणी जे काय आर तुम्हाला दिसत आहे, हे आर हे पूर्णपणे टीच्या वर्तुळामध्ये आहे का? नाही. म्हणजे आरचं वर्तुळ म्हणजे ज्या ठिकाणी रस्त्याचं वर्तुळ टेबलाच्या वर्तुळामध्ये आहे का? नाही. त्यामुळे पहिलं ऑप्शन या ठिकाणी चुकीचं असणार आहे. 2 नंबरचं अनुमान काय दिलेलं पहा, सर्व टेबल कपाट आहेत. सर्वच्या सर्व जे काही टेबल आहेत, आता सर्वचे सर्व जे काही हे काही टेबल तुम्हाला दिसत आहे, हे काय सर्वचे सर्व टेबल या ठिकाणी कपाट आहेत का? तर आहेत मित्रांनो. कारण की कपाटाच्या वर्तुळामध्ये पहा, हे कपाटाचं वर्तुळ मोठं आहे आणि त्याच्यामध्ये टेबलाचं वर्तुळ हे छोटं आहे. त्याच्यामुळे सर्वचे सर्व जे काही टेबल आहेत, सर्वच्या सर्व टेबल कपाट आहेत. कारण की कपाटाच्या वर्तुळामध्ये टेबल हे काय समाविष्ट आहेत, म्हणून सर्वच्या सर्व जे काही टेबल आहेत ते कपाट आहेत. म्हणजे अनुमान दुसरं हे बरोबर असणार आहे. म्हणजे केवळ अनुमान 2 अनुसरण करते किंवा केवळ अनुमान 2 बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर. अशा स्वरूपामध्ये हा प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. संपूर्णपणे व्हिडिओ पहा आणि चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा. 2 नंबरचं विधान पहा काय दिलं आहे, सर्व पुरुष विवाहित आहेत. आता सर्वच्या सर्व जे काही पुरुष आहेत, आता पहा सर्वच्या सर्व जे काही पुरुष आहेत, हे पुरुषाचे वर्तुळ पहा. सर्वच्या सर्व जे काही पुरुष आहेत ते कसे आहेत? विवाहित आहेत. कसे आहेत मित्रांनो? विवाहित आहेत. सर्वच्या सर्व पुरुष विवाहित आहेत आणि काही पुरुष काय सुशिक्षित आहेत. म्हणजे काही पुरुष याच्यामधला काही जो काही भाग आहे ते कसे आहेत? सुशिक्षित आहेत. ठीक आहे, म्हणजे सर्वच्या सर्व जे काही पुरुष आहेत कसे आहेत? विवाहित आहेत. आणि या ठिकाणी पहा पुरुष जे आहेत, काही पुरुष कसे? सुशिक्षित आहेत. म्हणजे काही पुरुष सुशिक्षित आहेत. म्हणजे याचा अर्थ पहा, अनुमान काय दिले मग आपल्याला, काही विवाहित सुशिक्षित आहेत. काही विवाहित या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या, काही विवाहित. आता काही हे संपूर्ण जे काही विवाहित या लोकांचं जे काही वर्तुळ आहे पहा, याच्यामध्ये जे काही एवढा भाग आहे, हा तुम्हाला जो काही भाग दिसत आहे हा कशामध्ये गेलेला आहे? सुशिक्षितमध्ये गेलेले आहे. म्हणजेच या ठिकाणी काही विवाहित या ठिकाणी सुशिक्षित असणार आहेत. काही विवाहित सुशिक्षित आहेत म्हणजे हे विधान अतिशय योग्य आहे. त्याच्यानंतर पहा काही सुशिक्षित विवाहित आहेत.
आता काही जे काही सुशिक्षित हे जे काही एवढं आहे या ठिकाणी कशामध्ये गेले, विवाहितमध्ये गेलेले. म्हणजे काही सुशिक्षित विवाहित हे दोन्हीसुद्धा विधान अनुसरण करतात किंवा दोन्हीसुद्धा विधान बरोबर आहेत. म्हणजेच दोन्ही विधाने कसे बरोबर, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, तर आशा करतो हा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पहा, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 दोन्हीसुद्धा आहे या प्रश्नाचे उत्तर. त्याच्यानंतर 3 नंबरचा प्रश्न पहा. 3 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, काही शिक्षक कलाकार आहेत. आता काही शिक्षक म्हणजे हे झालं आपलं शिक्षकाचं, हे झालं मित्रांनो शिक्षक. आता काही शिक्षक कसे आहेत मित्रांनो, कलाकार. म्हणजे या शिक्षकाचा काही भाग कसा आहे, कलाकाराचा आहे. पहा, काही भाग कलाकाराचा आहे. ठीक आहे, मग परत काय म्हणते पहा, कलाकारांना लहान मुले आवडतात. म्हणजे जो काही सर्व कलाकार, याचाच अर्थ काय, सर्व कलाकारांना लहान मुले आवडतात. सर्व कलाकारांना लहान मुले आवडतात, लहान मुले आवडतात. पहा, हे झाले सर्वच्या सर्व तुमचे शिक्षक. या शिक्षकामधला काही भाग म्हणजे काही शिक्षक कसे आहेत, कलाकार. म्हणजे शिक्षकाच्या वर्तुळामध्ये कलाकाराचं वर्तुळ आले. आता कलाकार हे काय कसे आहेत मित्रांनो, सर्व कलाकारांना लहान मुले आवडतात. म्हणजे हे जे काही कलाकार लोक आहेत हे कलाकार कसे आहेत मित्रांनो, यांना सर्वांना लहान मुले आवडणारे आहेत. लहान मुले काय आवडणारे आहेत. मग आपल्याला अनुमान काय दिलेले पहा, लहान मुले आवडणारे सर्व कलाकार असतात. पहा, लहान मुले आवडणारे सर्व कलाकार असतात. तर लहान मुले आवडणारे सर्व कलाकार असतात हे अतिशय योग्य असणार आहे. त्याच्यानंतर काही शिक्षकांना लहान मुले आवडतात. आता काही शिक्षक हे जे काय कलाकाराचं वर्तुळ शिक्षकामध्ये गेले, त्याच्यानंतर लहान मुलाचं वर्तुळसुद्धा शिक्षकामध्ये या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून काही शिक्षकांना लहान मुले आवडतात हे सुद्धा अतिशय योग्य आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आणि 2 दोन्हीसुद्धा अनुसरण करतात. म्हणजेच या ठिकाणी पहा मित्रांनो, ऑप्शन क्रमांक कितीमध्ये दिले पहा, ऑप्शन क्रमांक दोन्ही अनुसरण करतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. 4 नंबरचा प्रश्न पहा, आपल्याला काय विधाने दिलेले आहेत पहा. विधाने काय दिलेत, काही झाडी जीप आहेत. काही जे काही झाड आहेत म्हणजे काही जे काही झाड आहेत मित्रांनो, काही झाडी, हे झाडी तुमचे झाली, हे काही झाडे आहेत मित्रांनो, काही झाडी जीप आहेत. काही झाडे काय आहेत या ठिकाणी, जीप आहेत. काही झाडे काय आहेत या ठिकाणी, जीप आहेत. हे जीप, काही झाडे जीप आहेत. आणि त्याच्यानंतर काय, सर्व जीप, या सर्वचे सर्व काही जीप आहेत त्या काही दगड आहेत. सर्वच्या सर्व जीप या ठिकाणी काय आहेत मित्रांनो, दगड आहेत. सर्वच्या सर्व जीप या ठिकाणी दगड आहेत. याचा अर्थ दगडाचा अर्धवर्तुळ झाडामध्ये सुद्धा आहे आणि या ठिकाणी जीपीचं वर्तुळ सुद्धा काही झाडामध्ये आहे. ठीक आहे, म्हणजेच याचा अर्थ काही जीप झाडे सुद्धा आहेत आणि काही झाडे दगड सुद्धा आहेत आणि काही दगड झाडे सुद्धा आहेत. हे तुम्हाला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस एकमेकांमध्ये वर्तुळ, या ठिकाणी हे जे काही वर्तुळ दिसत आहे तुम्हाला पहा, हे झाडाचं वर्तुळ, यामध्ये पहा एवढं जे काही झाडाचा भाग आहे, हा एवढा जो काही झाडाचा भाग आहे कशामध्ये, काही जीपीमध्ये सुद्धा आहे आणि काही या ठिकाणी दगडामध्ये सुद्धा आहे. म्हणजेच काही झाडे दगडसुद्धा आहेत, काही दगड झाडेसुद्धा आहेत. काही जीप काही झाडेसुद्धा आहेत आणि काही झाडे जीपसुद्धा आहेत. काही जीप दगडसुद्धा आहेत. हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे सर्व जीप काही दगड या ठिकाणी दिलेले आहेत. अनुमानाकडे जाऊयात डायरेक्ट. आता आपण अनुमान पहिलं काय म्हणते, काही झाडे दगड आहेत, काही झाडे दगड आहेत. तर अतिशय बरोबर आहे. कारण पहा, हे जे काही झाडे आहेत, आता हे झाडाचं जे काही एवढं वर्तुळ तुम्हाला दिसत हे पहा दगडामध्ये दिले, हे पहा दगडामध्ये दिले. म्हणून काही झाडे दगड आहेत, हे पहिलं विधान बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं अनुमान दिलेलं काही दगड झाडे आहेत. तर काही दगड झाडे आहेत हे सुद्धा अनुमान योग्य आहे. कारण की दगडाचं आणि झाडाचं वर्तुळ एकमेकांमध्ये. त्याच्यानंतर सर्व दगड जीप आहेत. सर्वच्या सर्व जे काही दगड आहेत हे जीप आहेत म्हणते. पहा, म्हणजे दगडाचं वर्तुळ असं आहे काय मित्रांनो, दगड आणि दगडाचं हे जे काही वर्तुळ हे मध्ये संपूर्णपणे जीपच्या वर्तुळाअंतर्गत आहे. असं आहे का नाही, या ठिकाणी काय म्हणलेले, सर्व दगड जीप आहेत. सर्व दगड जीप आहेत का नाही, तर या ठिकाणी सर्व जीप दगड आहेत. सर्व जीप दगड आहेत परंतु सर्व दगड जीप नाहीत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 चुकीचं आहे. त्याच्यानंतर 4 नंबरचा पहा, काही जीप दगड आहेत. आता काही जीप या ठिकाणी पहा, काही जीप या ठिकाणी दगड आहेत, काही जीप या ठिकाणी दगड आहेत. तर सर्वच्या सर्व जीप या ठिकाणी दगड आहेत. म्हणजे काही जीप या ठिकाणी दगड असणार आहेत. याचाच अर्थ मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 सुद्धा चुकीचं, म्हणजे पूर्णपणे योग्य नाही. म्हणजेच याचा अर्थ केवळ 1 आणि 2 बरोबर असणार आहे. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी पहा, फक्त अनुमान 1 अनुसरण करते. त्याच्यानंतर पहा, फक्त 2 आणि 3 अनुसरण करतात, सर्व बरोबर आहेत. आणि त्याच्यानंतर पहिलं पहा, फक्त अनुमान 1 आणि 2 बरोबर. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. फक्त अनुमान 1 आणि 2 या ठिकाणी बरोबर असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा 5 नंबरचा प्रश्न, विधाने काय दिली पहा, सर्व बदक कोंबडी आहे. सर्व बदक काय, कोंबडी आहेत. सर्वच्या सर्व जे काय बदक आहेत. आता हे झालं मित्रांनो बदकाचं वर्तुळ, हे झालं बदकाचं वर्तुळ. सर्वच्या सर्व, आता आपण कलर या ठिकाणी चेंज करूयात. पहा, कलर चेंज करूयात म्हणजे तुम्हाला दिसण्यासाठी मदत होईल. ठीक आहे.
सर्वच्या सर्व हे जे काही बदक आहेत, सर्वच्या सर्व जे काही बदक आहेत, सर्व बदक काय आहेत मित्रांनो? कोंबडे आहेत. सर्व बदक कोंबड्या आहेत. म्हणजे सर्व बदक काय आहेत मित्रांनो? कोंबड्या. सर्व बदक कोंबड्या आहेत. कोणताही कावळा बदक नाही. आता कोणताही कावळा बदक नाही म्हणजे कावळ्याचं वर्तुळ या ठिकाणी आलं. ठीक आहे, ह्या झाला कावळा. आता पहा, सर्व कोंबड्या बदक आहेत, कोणताही कावळा बदक नाही म्हणजे याचा संबंध आपल्याला या ठिकाणी दाखवायचा नाही. म्हणजे कावळ्याचं वर्तुळ वेगळं. अनुमान काय दिलेले पहा, काही कोंबड्या कावळ्या आहेत. आता काही कोंबड्या कावळ्या आहेत म्हणते. आता कोंबड्याचा आणि कावळ्याचा काही संबंध या ठिकाणी दिलेला का? काही संबंध दिलेला नाही. म्हणजे पहिलं अनुमान या ठिकाणी आपलं चूक असणार आहे. त्याच्यानंतर सर्व कोंबड्या कावळ्या आहेत. सर्वच्या सर्व जे काही कोंबड्या आहेत ह्या कावळ्या आहेत, याचा सुद्धा काही संबंध नाही. म्हणून दुसरं सुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे. कारण की कावळ्याचं वर्तुळ हे पहा, कावळ्याचं वर्तुळ आणि या ठिकाणी पहा कोंबडीचं वर्तुळ यामध्ये कुठल्याही प्रकारे संबंध दिलेला नाही. त्याच्यानंतर पहा, काही कोंबड्या बदक आहेत. काही जे काही कोंबडे आहेत, आता हे जे काही कोंबड्या बदक आहेत पहा, म्हणजेच हे जे काही कोंबड्याचं वर्तुळ हे जे बदकामध्ये दिलेत याचा अर्थ काही कोंबड्या आहेत मित्रांनो बदक आहेत. हे अतिशय योग्य आहे. म्हणजे 3 नंबरचे योग्य असणार आहे. 4 नंबरचं पहा, काही कोंबड्या बदक नाहीत. काही कोंबड्या बदक नाहीत म्हणजे याचा अर्थ काही कोंबड्या बदक आहेत आणि काही कोंबड्या बदक नाहीत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आणि 4 बरोबर असणार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आणि 4 किती ऑप्शनमध्ये दिलेले पहा, फक्त अनुमान 1 व 2, त्याच्यानंतर फक्त अनुमान 3 व 4. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. त्याच्यानंतर 6 नंबरचा प्रश्न विधान दिले, बरीच पुस्तके संगणक आहेत. बरीच पुस्तके काय? संगणक आहेत. आता बरीच म्हणजेच काही, तर बरीच पुस्तके हे जर आपलं पुस्तक असेल पहा, हे आपलं पुस्तकाचं वर्तुळ आहे. आता याच्यामध्ये बरीच पुस्तके काय आहेत मित्रांनो? संगणक आहेत. म्हणजे पुस्तकाच्या वर्तुळामध्ये संगणकाचं वर्तुळ हे झालं मित्रांनो आपले संगणक. त्याच्यानंतर पहा, काही संगणक मोबाईल आहेत. आता याच्यातले जे काही संगणक आहे, काही संगणक काय आहेत मित्रांनो? मोबाईल आहेत. काही संगणक आहेत मित्रांनो? मोबाईल आहेत. आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो, काही पुस्तके संगणक आहेत आणि काही संगणक मोबाईल आहेत. काही संगणक आहेत, मोबाईल आहेत. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो आपण याच्या 2 सुद्धा आकृत्या काढू शकतो. हे झालं मित्रांनो आपली पुस्तकाचं. आता पहा, काही पुस्तके काय आहेत? काही पुस्तके या ठिकाणी काही संगणक आहेत. आणि काही संगणक या ठिकाणी काय आहेत? काही संगणक मोबाईल आहेत. म्हणजे काही संगणक या ठिकाणी मोबाईल आहेत असं सुद्धा आपण या ठिकाणी काढू शकतो. ठीक आहे, ही सुद्धा आकृती या ठिकाणी आपण काढू शकतो. ठीक आहे, मग या दोन्ही आकृत्यावरून सुद्धा तुम्ही या ठिकाणी पर्याय शोधू शकता किंवा एकाच आकृतीचा म्हणजे फक्त पहिल्या आकृतीचा तुम्ही या ठिकाणी संदर्भ घेऊन या ठिकाणी आन्सर काढू शकता. आता पहा, पहिलं विधान काय दिलेलं आहे? म्हणजे पहिलं अनुमान आपल्याला काय दिले? काही मोबाईल संगणक आहेत. आता काही जे काही मोबाईल तुम्हाला दिसत आहे, काही जे काही मोबाईल दिसते पहा, हे काही जे काही मोबाईल आहेत या ठिकाणी पहा, कलर चेंज करतो मी. पहा, काही मोबाईल हे काय म्हणते? काही मोबाईल संगणक आहेत. याचाच अर्थ मोबाईलचा काही भाग संगणकामध्ये आहे. म्हणजे पहिलं ऑप्शन या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. दुसरा अनुमान काय म्हणते पहा, काही पुस्तके मोबाईल आहेत. आता काही पुस्तके या ठिकाणी पहा मोबाईल आहेत. या ठिकाणी काही संबंध दिलेले का नाही? मात्र या ठिकाणी दिलेले आहे. या ठिकाणी दिलेले म्हणजेच मित्रांनो दोन्ही आकृत्यामध्ये जे लागू होतं तेच या ठिकाणी आपल्याला धरायचं आहे. म्हणजेच पहिल्या आकृतीनुसार दुसरं नसणार आहे, दुसऱ्या आकृतीनुसार असणार आहे. म्हणजे निश्चितपणे सांगता येत नाही. म्हणून केवळ एकच बरोबर असणार आहे. म्हणजे असा पर्याय आपल्याला निवडायचा आहे की केवळ एक अनुमान बरोबर आहे किंवा एक अनुमान अनुसरण करते. म्हणजे पहा, या ठिकाणी पर्याय दिले केवळ एक अनुसरण करते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. केवळ एक बरोबर आहे किंवा एक अनुसरण करते. 7 नंबरचा प्रश्न पहा, सर्व स्विच प्लग आहेत. सर्वच्या सर्व जे काही स्विच आहेत मित्रांनो प्लग आहेत. सर्वच्या सर्व स्विच, आता सर्वच्या सर्व जे काही स्विच आहेत हे स्विच, सर्वच्या सर्व जे काही स्विच आहेत ते काय मित्रांनो? प्लग आहेत. काय? प्लग आहेत. सर्वच्या सर्व स्विच प्लग आहेत. काही प्लग, आता काही प्लगाचा काही भाग पहा, काही प्लग काय? बल्ब आहेत. काही प्लग पहा, काही प्लग काय मित्रांनो? बल्ब आहेत. बल्ब, ठीक आहे, बल्ब आहेत. मग त्याच्यानंतर पहा, सर्व बल्ब, सर्वच्या सर्व जे काही बल्ब दिलेत हे होल्डर्स आहे. म्हणजे सर्वच्या सर्व बल्ब या ठिकाणी काय? होल्डर्स आहेत. होल्डर्स, ठीक आहे, होल्डर्स आहेत. होल्डर्स या ठिकाणी आहेत. मग आपल्याला हा MPSCला राज्यसेवेला विचारलेला प्रश्न आहे 2012 मध्ये. मग आपल्याला अनुमान काय दिलेले पहा, काळजीपूर्वक लक्ष द्या. काही होल्डर्स प्लग आहेत. काही होल्डर्स पहा, या ठिकाणी काही हा शब्द वापरलेला आहे. काही होल्डर्स या ठिकाणी प्लग आहेत. जे काही होल्डरचा वर्तुळ या ठिकाणी प्लगमध्ये या ठिकाणी गेलेले पहा, हे पहा होल्डरचा वर्तुळ प्लगमध्ये गेलेले पहा, एवढा भाग या ठिकाणी गेलेला आहे. म्हणजेच याचा अर्थ काही होल्डर्स प्लग आहेत. काही होल्डर्स प्लग आहेत. तर हे पहिलं विधान या ठिकाणी अतिशय योग्य असं असणार आहे. म्हणजे पहिलं अनुमान अनुसरण करते. कारण की होल्डर आणि प्लग हे एकमेकांमध्ये इथे गुंतलेले आहेत पहा.
ठीक आहे. त्याच्यानंतर पहा काही प्लग स्विच आहेत, काही प्लग आहेत मित्रांनो स्विच आहेत, काही प्लग या ठिकाणी स्विच आहेत. म्हणजेच मित्रांनो दुसरं सुद्धा अनुमान योग्य आहे, कारण की स्विचचं जे काही वर्तुळ आहे पूर्णपणे प्लगच्या वर्तुळामध्ये, म्हणजे काही प्लग या ठिकाणी स्विच असणार आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 5 2 सुद्धा म्हणजे अनुमान 2 सुद्धा बरोबर, म्हणजे अनुमान पहिलं सुद्धा बरोबर, अनुमान दुसरं सुद्धा बरोबर. म्हणजे आपल्याला पर्याय काय शोधावा लागेल, केवळ 1 आणि 2 म्हणजे दोन्ही सुद्धा या ठिकाणी अनुसरण करतात किंवा दोन्ही या ठिकाणी सत्य आहेत किंवा दोन्ही सुद्धा बरोबर आहेत, असं या ठिकाणी पर्याय निवडावा लागेल. तर पर्याय कुठे दिले पहा, पर्याय क्रमांक 3 मध्ये दोन्ही विधाने सत्य आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा 8 नंबरचा प्रश्न आपल्याला काय दिले पहा, विधाने दिलेले आहेत. 8 नंबरच्या प्रश्नाचे विधाने पहा, सर्व मांजरी कुत्री आहेत. सर्वच्या सर्व जे काय मांजरी आहेत पहा, सर्वच्या सर्व जे काय मांजरी आहेत, म्हणजे सर्व हे झाले मित्रांनो मांजरी. सर्वच्या सर्व मांजरी काय आहेत, कुत्री आहेत. सर्वच्या सर्व मांजरी काय आहेत, कुत्री आहेत. हे झाले कुत्रे. म्हणजे सर्वच्या सर्व जे काय मांजरी आहेत, सर्वच्या नंतर जो काही शब्द येतो तो लहान वर्तुळामध्ये घ्यायचा आणि त्याच्यानंतर जो शब्द येईल तो त्याच्या मोठ्या वर्तुळामध्ये घ्यायचा आहे. म्हणजे पहा सर्वच्या नंतर येणारा शब्द मांजरी आहे, म्हणून मांजरी आपण लहान वर्तुळामध्ये घेतला. त्याच्यानंतर सर्व मांजरी काय कुत्रे आहेत, म्हणजे कुत्राचं वर्तुळ या ठिकाणी मोठं, कारण की सर्व जे काय मांजरी आहेत म्हणजे मांजराचं वर्तुळ आहे कुत्र्याच्या वर्तुळामध्ये समाविष्ट करणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणतं पहा, सर्व उंदीर मांजरी आहेत. आता सर्वच्या सर्व जे काय उंदीर आहेत ते काय मांजरी आहेत. सर्वच्या सर्व उंदीर हे काय मित्रांनो मांजरी आहेत. म्हणजेच आपण मांजरीचं वर्तुळ मध्ये या ठिकाणी उंदीर सुद्धा जाणार आहेत. म्हणजेच या ठिकाणी पहा हे झालं मांजरीचं वर्तुळ, हे झालं मांजरीचं वर्तुळ. सर्व मांजरी काय आहेत, कुत्रे आहेत. सर्वच्या सर्व मांजरी काय आहेत मित्रांनो, कुत्री आहेत. सर्वच्या सर्व मांजरी कुत्रे आहेत. आणि काही उंदीर सर्व उंदीर काय, सर्व उंदीर मांजरी आहेत. म्हणजेच मांजरीच्या वर्तुळामध्ये सर्व उंदीर हे झाले मित्रांनो उंदराचं वर्तुळ, उंदीर आहेत. ठीक आहे. आता निष्कर्ष काय दिले पहा, सर्व मांजरी उंदीर आहेत. सर्वच्या सर्व मांजरी उंदीर आहेत असं म्हणते. सर्व मांजरी उंदीर आहेत का नाही, तर सर्व उंदीर मांजरी आहेत, परंतु सर्व मांजरी या ठिकाणी उंदीर नसणार आहेत, कारण की उंदराचं वर्तुळ मांजरीच्या वर्तुळामध्ये आहे, परंतु मांजरीचं वर्तुळ उंदराच्या वर्तुळामध्ये नाही. हे लक्षात ठेवा. आता हे समजण्यासाठी तुम्हाला भाग पहिला वेन आकृत्या समजून घेणं गरजेचं असणार आहे. म्हणजेच मित्रांनो पहिला अनुमान या ठिकाणी चूक दिलेला आहे, म्हणजे पहिला निष्कर्ष या ठिकाणी चूक आहे. दुसरा काय दिले पहा, पहिला दिले पहा, सर्व मांजरी उंदीर असण्याची शक्यता आहे. सर्वच्या सर्व जे काय मांजरी आहेत ह्या उंदीर असण्याची शक्यता आहे असं म्हणते, परंतु हे शक्य नाही, कारण की या ठिकाणी सर्व उंदीर मांजरी आहेत परंतु सर्व मांजरी उंदीर असण्याची शक्यता नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी चुकीचा असणार आहे. म्हणजे निष्कर्ष क्रमांक 1 चुकीचा आहे. दुसरा निष्कर्ष पहा, दुसरा निष्कर्ष काय दिला, सर्व उंदीर कुत्रे असणे शक्य आहे. सर्वच्या सर्व उंदीर कुत्रे असणं शक्य आहे. सर्वच्या सर्व उंदीर पहा, सर्व जे काय उंदीर आहेत, सर्वचे सर्व जे काय उंदीर आहेत हे कुत्रे असण्याची शक्यता आहेच मित्रांनो, शक्यता आहे, कारण की कुत्र्याच्या वर्तुळामध्ये पूर्णपणे उंदराचं वर्तुळ आहे. म्हणजेच याचा अर्थ सर्व उंदीर कुत्रे असण्याची शक्यता आहे. म्हणजे केवळ 2 अनुसरण करते, म्हणजे केवळ 2 विधान सत्य. ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा प्रश्नसुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पुढचा प्रश्न पहा 9 नंबरचा पहा, आंबे द्राक्षापेक्षा महाग आहेत, द्राक्ष सफरचंदापेक्षा स्वस्त आहेत, तर सर्वात महाग फळ कोणतं हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो आंबे जे आहेत मित्रांनो द्राक्षापेक्षा कसे आहेत, महाग आहेत. याचाच अर्थ द्राक्षे स्वस्त आहेत. द्राक्षे या ठिकाणी पहा, द्राक्षे हे झाले द्राक्षे. काय म्हणते, आंबे द्राक्षापेक्षा महाग आहेत, याचा अर्थ द्राक्षे स्वस्त आहेत आंब्यापेक्षा. हा झाला आंबा, म्हणजेच आंब्यापेक्षा द्राक्षे छोटे आहेत, हे या ठिकाणी तुम्हाला समज आहे किमतीने. त्याच्यानंतर काय म्हणते पहा, द्राक्षे सफरचंदापेक्षा स्वस्त आहेत. परत हे जे काही द्राक्ष आहेत मित्रांनो, हे जे काही द्राक्ष आहेत हे द्राक्ष सफरचंदापेक्षा स्वस्त आहेत. म्हणजेच मित्रांनो द्राक्ष हे सर्वात स्वस्त असणारं फळ आपल्याला म्हणता येईल, कारण की द्राक्ष आंब्यापेक्षा स्वस्त आहेत, द्राक्ष सफरचंदापेक्षा स्वस्त आहेत. मग सर्वात महाग फळ आपल्याला या ठिकाणी काढायचे. परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर सर्वात महाग फळ काढत असताना असं विधान कुठेही केलं नाही की आंब्यापेक्षा सफरचंद महाग आहेत किंवा सफरचंदापेक्षा आंबे महाग आहेत. म्हणून या ठिकाणी पहा आंबे आणि सफरचंद यांच्या किमती दिलेल्या नाहीत पहा. मग याचा अर्थ आंबे आणि सफरचंद यांची किंमत सारखी सुद्धा असू शकते, किंवा आंबे सफरचंदापेक्षा महाग असू शकतात, किंवा सफरचंद आंब्यापेक्षा महाग असू शकतात. परंतु विधानामध्ये तशा कुठल्याही प्रकारे उल्लेख या ठिकाणी केलेला नाही. एवढं मात्र निश्चित आहे, द्राक्ष आंबा आणि सफरचंदापेक्षा स्वस्त आहेत.
परंतु आपल्याला विचारले महाग फळ कोणतं, मग हे नेमकं आंबा महाग मानायचा की सफरचंद महाग मानायचा, या ठिकाणी कुठल्याही प्रकारे विधानामध्ये तशी माहिती दिलेली नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्हाला माहिती दिलेली नसती त्यावेळेस मित्रांनो त्याचं उत्तर आपल्याला काढता येत नाही, म्हणजे निश्चितपणे सांगता येणार नाही. ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. हा प्रश्न मित्रांनो जळगाव तलाठी भरतीला विचारलेला प्रश्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा 10 नंबरचा प्रश्न, सर्व इंजिनियर प्राध्यापक आहेत. सर्वच्या सर्व जे काही इंजिनियर आहेत ते काय प्राध्यापक आहेत. मग लिहा, वेन आकृती काढायची. सर्वच्या सर्व इंजिनियर, आता सर्वच्या सर्व जे काही इंजिनियर आहेत, सर्वच्या सर्व इंजिनियर आहेत ते काय प्राध्यापक आहेत. काय आहेत मित्रांनो, प्राध्यापक. सर्वच्या सर्व इंजिनियर प्राध्यापक आहेत आणि सर्व इंजिनियर या ठिकाणी डॉक्टर आहेत. म्हणजेच डॉक्टरच्या वर्तुळामध्ये इंजिनियरचं वर्तुळ या ठिकाणी जाणार आहे. हे सर्व काय झाले मित्रांनो, डॉक्टर झाले. याचाच अर्थ काही प्राध्यापक डॉक्टर असणार, काही डॉक्टर प्राध्यापक असणार, हे तुम्हाला सिद्ध झालेले आहे. त्याच्यानंतर सर्वचे सर्व इंजिनियर प्राध्यापक असणार, हे सुद्धा या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी लातूर तलाठी भरती 2015 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. मग अनुमान पहा काय दिलेले आहे. पहिलं अनुमान, सर्व डॉक्टर प्राध्यापक आहेत. सर्वच्या सर्व जे काही डॉक्टर आहेत म्हणते ते प्राध्यापक आहेत म्हणते. मग मला सांगा, प्राध्यापकच्या वर्तुळामध्ये सर्व डॉक्टर आलेले आहेत का, नाही आले. काही डॉक्टर मात्र प्राध्यापक आहेत, परंतु सर्व डॉक्टर प्राध्यापक नाही आहेत, हे लक्षात ठेवा. वेन आकृती पहा, कारण की डॉक्टराचं जे काही वर्तुळ तुम्हाला दिसत आहे, हे जे काही तुम्हाला डॉक्टराचं वर्तुळ दिसत हे बाहेर वर्तुळ आहे. कुठे आहे, बाहेर आहे. म्हणजे याचा अर्थ एवढे जे काही डॉक्टर आहेत या ठिकाणी प्राध्यापक नसणार आहेत. म्हणजेच पहिलं ऑप्शन काय म्हणते पहा, सर्व डॉक्टर प्राध्यापक आहेत, मात्र एवढे डॉक्टर प्राध्यापक आहेत का, नाही. याचा अर्थ हे अनुमान लागू होत नाही. म्हणजेच पहिलं अनुमान या ठिकाणी चूक असणार आहे. 2 नंबरचा अनुमान पहा, काही प्राध्यापक डॉक्टर आहेत. काही प्राध्यापक, आता काही प्राध्यापक या ठिकाणी डॉक्टर आहेत म्हणते पहा, काही प्राध्यापक डॉक्टर आहेत म्हणते. तर हे विधान पहा, आता डॉक्टराचं एवढं जे काही वर्तुळ प्राध्यापकमध्ये आलेलं आहे, डॉक्टरचं पहा कलर चेंज करतो. डॉक्टराचं एवढं हे जे काही वर्तुळ आहे मित्रांनो कशामध्ये, प्राध्यापकमध्ये आलेलं आहे. म्हणजेच याचा अर्थ काही प्राध्यापक डॉक्टर आहेत आणि काही डॉक्टर प्राध्यापक सुद्धा आहेत. मग या ठिकाणी काय म्हणले बघा, काही प्राध्यापक डॉक्टर आहेत. तर मित्रांनो सत्य आहे, काही प्राध्यापक डॉक्टर आहे. म्हणजे दुसरं अनुमान या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. त्याच्यानंतर पहा 3 नंबरचं, सर्वसाधारण प्राध्यापक डॉक्टर असतात. सर्वसाधारण प्राध्यापक डॉक्टर असतात. तर सर्वसाधारण म्हणजे सर्व प्राध्यापक डॉक्टर आहेत असं या ठिकाणी म्हणायचं, म्हणजे तिसरं ऑप्शन चुकीचं आहे. त्याच्यानंतर पहा तिसरं जे काय अनुमान आहे हे चुकीचं आहे. त्याच्यानंतर 4 नंबरचं अनुमान पहा, सर्व प्राध्यापक इंजिनियर आहेत. सर्वच्या सर्व जे काही प्राध्यापक इंजिनियर आहेत म्हणतोय. मग मला सांगा, सर्वच्या सर्व प्राध्यापक इंजिनियर आहेत का, कारण की इंजिनियराच्या वर्तुळामध्ये प्राध्यापकचं वर्तुळ आलेलं आहे का, तर नाही. म्हणजेच याचा अर्थ इथं सर्व इंजिनियर प्राध्यापक आहेत, परंतु सर्व प्राध्यापक इंजिनियर नाहीत, कारण की इंजिनियरच्या वर्तुळामध्ये प्राध्यापकचं वर्तुळ समाविष्ट नाही आहे. म्हणजे तिसरं चौथं सुद्धा अनुमान या ठिकाणी चुकीचं आहे. म्हणजे केवळ अनुमान 2च या ठिकाणी अनुसरण करते. म्हणजेच ऑप्शन पहा, केवळ 2 कुठे म्हणलेलं पहा, केवळ 2 या ठिकाणी पहा, फक्त 2 बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. त्याच्यानंतर पहा, आता तर्क व अनुमानचे संपूर्ण जे काही प्रश्न या ठिकाणी संपलेले आहेत. तर मित्रांनो तर्क अनुमान हा जो काही टॉपिक आहे सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा टॉपिक होता. त्यामुळे या टॉपिकवर मित्रांनो बऱ्यापैकी प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेले. तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी हे मी तुम्हाला PDF देऊन टाकेल. तर मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूयात. हा व्हिडिओ कसा वाटला या ठिकाणी मला नक्की कळवा. आणि जर तुम्हाला कुठल्या प्रश्नावर डाऊट वाटत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये तसं नक्की मेन्शन करा. या ठिकाणी थांबूयात. थँक्यू, धन्यवाद.